काँग्रेस मुख्यालयातील वंदे मातरमचा वाद ताजा असतानाच आता नागपूर महापालिकेच्या बैठकीतही वंदे मातरम या राष्ट्रगीताचे दोनच कडवे गायण्यात आले आणि गेल्या दोन कडवी गायल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये घडलेल्या या प्रकारावरून आता काँग्रेसनं भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आहे. बघूयात नेमकं काय घडलंय. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या आमसभेची ही दृश्य. सुरेश भट सभागृहात काही अडचण असल्यामुळे आमसभेची बैठक ही नियोजन भवनात पार पडली. या बैठकीत परंपरेप्रमाणे वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन झालं. मात्र सुरुवातीची दोनच कडवी गायली गेली. महापालिकेत परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या बैठकीच्या सुरुवातीला वंदे मातरमचं गायन होतं. मात्र ते वंदे मातरम संदर्भातला कायदा होण्यापूर्वीच्या प्रघाताप्रमाणे दोनच कडवे एवढंच गायलं जायचं. मात्र कायदा पारित झाल्यानंतरही महापालिकेच्या प्रशासनानं आमसभेमध्ये पूर्ण वंदे मातरम न गाता केवळ दोनच कडवे गाण्यात आली. त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे 15 ऑगस्टला दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम अपूर्ण म्हटल्याचा आरोप करत भाजपकडून काँग्रेसला लक्ष केलं जात असतानाच भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतील या प्रकारानं काँग्रेसला टीकेची आयती संधी मिळाली आहे. काही संमेलनामध्ये किंवा सभागृहामध्ये वंदे मातरमचे हे 6 कडवे आपण म्हटले पाहिजे. आणि एकीकडे हे म्हणत असताना काल नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये वंदे मातरमचे हे दोनच कडवे म्हटले गेले आहे. म्हणून मला असं वाटतं की कदाचित हे नागपूर महानगरपालिकेचे सत्ताधारी हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत आहे किंवा यांचं अधिकाऱ्यावर कुठेतरी वचक नसल्यामुळे अधिकारी यांचं ऐकत नाही, म्हणून कालच्या या सभागृहामध्ये 2 कडवे हे गायले गेले. नागपूर महापालिकेच्या सभेत वंदे मातरमची दोनच कडवी गायल्यानं भाजपची कोंडी झाली आहे. काँग्रेसनं चिमटे काढल्यानंतर आता सत्ताधारी भाजपकडून सारवासारव सुरू आहे. या प्रकाराची महापौरांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचे निर्देश दिले. तसंच साऊंड सिस्टीम आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेचं सभागृह होतं. तर सुरुवातीला वंदे मातरम जे गीत आहे, जे पुराणे गीत आहे, ते पुराणे गीत जे आहे ते सुरू करण्यात आलं आणि ते पूर्ण करण्यात आलं. ते लक्षात आलं माझ्या, पण मी सावधानमध्ये असताना मी तिथं हारू शकत नव्हतो, म्हणून काही मी बोललो नाही. नंतर संपल्यानंतर मी महापौराला सांगितलं की आपण हे जे गीत आहे चुकीचं म्हटल्याने जे केंद्राने जे हाऊसमध्ये पार्लमेंटमध्ये जे मंजूर केलं ते गीत यांनी लावलं का नाही याच्याला त्याला आपण नोटीस देण्यात यावं. सोनिया गांधींच्या व्हिडिओ विरोधात वंदे मातरमच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत भाजपनं गल्ली ते दिल्ली मोहीम उघडली होती. पण नागपूर महापालिकेतील या प्रकारानं भाजपची कोंडी झाली आहे. हा प्रकार एकहाती सत्ता असलेल्या भाजपची राजकीय दृष्टिकोनातून अडचण वाढवणार आहे. त्यामुळे आता या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. पण अधिकाऱ्यांवर कारवाई करत वंदे मातरमचा वाद शमेल याबाबत शंका आहे. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.